मी आता त्या सगळ्या ज्या आहेत म्हणजे काही भाषणं केली ते सगळे मी आता पाठीमागे घेतो आहे आणि जरांगेंच्या ज्या अभिनव कल्पनांना पूर्णपणे सपोर्ट करतो आहे. नाराज कोण आहे? कोणीही नाराज नाही आणि त्यांना कोणीही विरोध करू नये. जरांगेंनी सरकारला वेठीस नाही धरलं आहे, सरकारने जरांगेला वेठीस धरलेला आहे. कुठला मंत्री? एक सुद्धा मंत्री नाही. सगळ्याचे सगळेच पाठिंबा देतो आम्ही त्यांना. नाराज कोण आहे? कोणीही नाराज नाही. आम्ही सगळे खुश आहोत. काहींची खुशी तोंडावर दिसते, काहींची खुशी मनामध्ये आहे. एकीकडे सर आपण आपल्या भाषणांमधनं जरांगे पाटलांवरती टीका केली होती. त्यांच्या एकूणच ज्या भूमिका होत्या आणि त्या सरकार त्याला मान्य करत होते त्यावरती आपण टीका करत होतात. आज अचानक आपण म्हणताय की सगळ्याच मागण्या मान्य केल्या पाहिजे. मी आता त्या सगळ्या ज्या आहेत म्हणजे काही भाषणं केली ते सगळे मी आता पाठीमागे घेतो आहे आणि जरांगेंच्या ज्या अभिनव कल्पनांना पूर्णपणे सपोर्ट करतो आहे आणि त्यांना कोणीही विरोध करू नये. कायदे वगैरे ते जे आहेत ते अजिबात ते सांगून वेळ काढू नये. हवं तर कायदे बदलून टाका. ते सुप्रीम कोर्टाची वगैरे भीती वगैरे काही घालू नये. काल ते सांगत सुप्रीम कोर्टाने नाकारलं वगैरे. सुप्रीम कोर्टाचं काय आहे तेवढं आपण करून टाकायचं. हां, शेवटी सुप्रीम कोर्टात माणसंच बसतात ना. सरकारला कुठेतरी वेठीस धरलंय का जरांगे नाही. त्यानुसार सरकार वागतंय बोलतंय ज्या पद्धतीने जरांगे पाटील मागण्या करतात आणि ते सरकार पूर्ण करतंय, कुठेतरी सरकारला वेठीस धरण्याचं काम केलंय का? आपण चुकीचं म्हणताय. जरांगेंनी सरकारला वेठीस नाही धरलं आहे, सरकारने जरांगेला वेठीस धरलेला आहे. काय ते सांगतात आणि हे लोक काम करतच नाही. ताबडतोब वेळ काढता आहेत, मंत्र्यांना पाठवत आहेत, चर्चा करतायत. उलट आहे ते. 24 तारखेला त्यांनी आंदोलनाची भूमिका जी आहे अजूनही मागे घेतलेली नाही. 24 तारखेला आंदोलन करू आणि मुळात मुंबई शहरात आंदोलन करण्याचं त्यांचं पवित्र आहे. काय वाटतंय पण मुंबईतली संपूर्ण व्यवस्था कोलमडून जाईल असं म्हणताय? कोलमडली तर कोलमडली. मुंबई काय चीज आहे? त्यांनी हुकूम सोडलेला आहे ना. प्रश्न म्हटला कशी मुंबई काय घेऊन बसला तुम्ही? मुंबईचं कौतुक त्यांच्या पुढे तुम्ही करता. एक मिनिट साहेब, तुम्ही म्हटलं आता की तुमची भाषणं मागे घेतो. मेळावे तर पुढेही नियोजित आहेत का मग? कारण की आता पुढच्या मेळाव्यामध्ये त्यांच्या बाजूने भाषण करणार आहे. मग ठीक आहे. तुम्ही युटर्न घेतला असं म्हटलं काय हरकत नाही. युटर्न घेतला तुम्ही थोडक्यात जरांगेंच्या संदर्भामध्ये एकदम. म्हटलं आहे की मराठ्यांनी आरक्षण मिळेपर्यंत पक्षासाठी काम करू. मराठ्यांनी आरक्षण मिळवून यासाठी पक्षासाठी काम करू. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पक्षासाठी काम करू नये. जे मराठा मंत्री बरोबर आहे. पक्षाचं काम करू नये, कुठलंच काम करू नये. तर दुसरीकडे अपात्रतेबाबतची जी सुनावणी आहे ती जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. कसं पाहता या एकूणच अपात्रतेबाबतची सुनावणीकडे? शिवसेनेची अपात्रतेबाबतची सुनावणी संपलेली आहे. एका महिन्याच्या आत अध्यक्षांना आपल्या अपात्रतेबाबतच्या सुनावणीला सामोरं जायचं. कसं बघू आता ते पण जरांगेंना विचारून काय ते ठरवतील काय.